बातमी आता एसटीच्या संपाची। एसटी कर्मचाऱ्यांचा आजच्या बैठकीत तोडगा निघालाच नाहीये। मंत्री उदय सामंत आणि कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ ठरली आहे। त्यामुळे आता उद्या पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली। एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने बेमुदत धरणं आंदोलन सुरूच आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून एसटी कर्मचाऱ्यांना सरकार न्याय देणार असं उदय सामंत यांनी म्हटलंय। मात्र संघटना मागण्यांवर ठाम आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। गणेशोत्सव आता तोंडावर आलेला आहे आणि त्यामुळे एसटीचा संप असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। संपाची हाक दिली आहे मात्र प्रवाशांना घाम फुटलाय। बघा पण सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत प्रवाशांच्या आपण ते पाहूया। लालपरीला ब्रेक लागल्यामुळे प्रवासी अगदी घाबरून गेले। असा अचानक संप केला तर ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्या प्रवाशांचे हाल होतात। याची कल्पना एसटीला नाही आहे का? त्यांनी असं सांगितलं ऑफिसरने की आमचा संप नाही आहे, कामगारांचा संप आहे। वाहक चालक आले तर तुमची गाडी सुटेल। गाड्या काही आलेल्या नाही आहेत, ज्या गाड्या आल्या आहेत त्याच सुटल्या तर जी गाडी मिळेल त्यांनी तुम्ही जा। जी तुमची सोय असेल किंवा जे तुम्हाला वाहन उपलब्ध होईल त्याने तुम्ही जा। पण आता जर आम्ही एसटीने एखादी मिळाली म्हणून गेलो आणि परत येताना नाही आले तर आमचा प्रॉब्लेम येऊ शकतो ना। अचानक संप डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला काहीच सोय करता येत नाहीये। सरकार सकारात्मक असताना एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलन कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही। फक्त 48 तासानंतर मुख्यमंत्री महोदयांची बैठक होणार आहे की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो। परत त्यामध्ये पुढे गणपती आहे, याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या। अजून निर्णय नाही। आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत, 5% कर्मचारी आज संपावरती आहेत, पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे। सरकारची भूमिका आपण पाहिली। आता कामगारांच्या काय मागण्या आहेत आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी अशी मागणी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मिळावी। 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी। 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची देखील थकबाकी मिळावी। दरम्यान आज दिवसभरात 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 59 आगार पूर्णतः बंद होते। 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती तर 115 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत होती।